ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र भाग 7वा. चांगदेव आणि ज्ञानदेव यांची भेट. ज्ञानदेवांचे विभूतिमत्व आता सिद्ध झाले होते. हा एक ईश्वरी अवतार आहे म्हणून सर्वत्र त्यांच्याविषयी पूज्यभाव निर्माण झालेला होता. विरोधांचे द्वेषांचे गढूळ पाणी आता निवळून स्वच्छ झाले होते आणि आता ही भावंडे नेवाशाहून आळंदीस यायला निघाली होती. वाटेत ती पुणतांबे येथे आली. चांगावटेश्वर मूळचा तापी तीरावरचा. पुणतांबे येथे त्याचे समाधी घेतली. शेकडे 1218. तापी तीरावर त्याचा सिद्धाश्रम आहे. तापी पयोष्णी संगमाजवळ चांगदेव नामक गावी ते प्रथम लोकांच्या दृष्टीस पडले. त्यांचे रूप लावण्य अंगकांती पाहून लोक त्यांना भूलोकी अवतरलेले मरुद्गण असे श्रद्धेने म्हणू लागले. त्यांच्या या रूपामुळेच लोक त्यांना चांगदेव म्हणून संबोधू लागले. गावानजीकच्या वनात ते चर्मचक्षु झाकून घेऊन तपश्चर्या करीत आणि नित्य पार्थिवलिंगावरून त्यांची उपासना करीत आणि घोर तपश्चर्या करून ते महान योगी बनले. त्यांच्या योग सामर्थ्याचा मोठा दरारा चौकडे निर्माण झाला, परंतु गुरुबोध न झाल्यामुळेच त्यांचा अहंकार माळवला नव्हता. दिवसेंदिवस तो वाढतच राहिला. योगबळाने मिळवलेल्या सिद्धाईच्या सामर्थ्याने ते समाधी लावून बसत आणि आपला मृत्यू चुकवत. अशा रीतीने ते 1400 वर्ष जगले होते. ही भावंडे पुणतांबा येथे आली. तिथे गोदातीरीच्या तीरी चांगदेव महासमाधी लावून बसले होते. कालवंचना करण्यासाठी ते असेच समाधी लावून बसत असत. त्यामुळे नेहमीप्रमाणेच समाधीस्थ चांगदेवाच्या भोवती अनेक प्रेत पडून राहिलेली होती. त्या प्रेतांचे आप्तही सभोवती तिष्ठत बसलेले होते. चांगदेव समाधीतून उठले की "अरे, येथे कोणी आहे काय?" असा प्रश्न विचारल्यावर आसमंतातील प्रेते "आम्ही येथे आहोत" असे म्हणून उठून उभे राहत. त्यावेळी त्यांच्या भोवती अनेक प्रेत पडून राहिली होती. चांगदेव समाधीस्थ होते. ज्ञानदेवादी भावंडे पुणतांबा येथे गोदातीरी आली तेव्हा त्यांना एक महायोगी समाधी लावून बसलेला दिसला. त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांचे नाव चांगदेव आहे असे कळाले व ते कालवंचना करीत 1400 वर्ष जगल्याचेही समजले. भोवतालच्या प्रेताविषयी त्यांनी चौकशी केली असता चांगदेव समाधीतून उठल्यावरही सर्व प्रेते कधी जिवंत होत असत तेही समजले. त्यातील मुक्ताबाईला वाटले, कशाला उगाच या बिचाऱ्या माणसाचा इतका वेळ तिष्ठत ठेवावे. तिनं प्रेताच्या आप्तमंडळींना विचारले, "लोक हो, तुम्हाला हे प्रेत जिवंत करून हवी आहेत ना?" सर्व लोक हो हो म्हणाले. मुक्ताई म्हणाली, "मग तुम्ही ही सर्व प्रेते एकत्र करून ठेवा, मी त्यांना जिवंत करते." लोकांचा तिच्यावर विश्वास बसला. त्यांनी सर्व प्रेते एकत्र केली. मुक्ताई ज्ञानदेवाजवळ गेली. ज्ञानदेवाने तिच्या कानी संजीवनी मंत्र सांगितला. ती त्या प्रेताजवळ आली. जवळच पडलेल्या एका मृत श्वानाचे शकल घेतले. ते त्या प्रेतावरून ओवाळले आणि दूर फेकून दिले. त्या प्रेताबरोबर ते श्वान जिवंत होऊन पळून गेले आणि सर्व प्रेतही जिवंत झाली. सर्व प्रेत रक्षकांना त्या लहान मुलींचे अद्भुत सामर्थ्य पाहून विस्मय वाटला. सर्वजणांनी त्या भावंडांना वंदन केले आणि त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. आपापल्या घरी निघून गेली. थोड्याच वेळात ही भावंडेही आळंदीला जाण्यासाठी तेथून निघून गेली. चांगदेवाच्या शिष्यांनी हा सर्व प्रकार पाहिला व तेही विस्मयानं जागच्या जागी खिळून गेले होते. काही काळ गेल्यावर चांगदेवाची समाधी उतरली. नेहमीप्रमाणे विचारले, "इथे कोण आहे काय?" पण उत्तर आले नाही म्हणून चांगदेव आश्चर्यचकित झाले. पाहतात तो आसपास एकही प्रेत नाही. शिष्याजवळ चौकशी करता त्यांनी घडलेली सर्व हकीकत सांगितली. ही मुले कुठली, कुठे गेली याची चौकशी तुम्ही केली का म्हणून शिष्यांना विचारले. शिष्यांनी नाही उत्तर दिले. चांगदेवांनी थोडा विचार केला. पैठणास रेड्याच्या मुखातून वेद वदविणारा महान योगी म्हणून सर्वांच्या चर्चेचा विषय बनलेली मुले ही तर नाहीत. नक्कीच मुले इथे येऊन गेली असणार. आपल्यापेक्षा योग सामर्थ्यानं कोण मोठा? ही मुलं माझ्यापेक्षाही अधिक योग प्रभाव गाजवून जातात. याचा अर्थ काय? मला त्यांना पाहिलंच पाहिजे असं म्हणून त्याने डोळे मिटले आणि अंतर्ज्ञानाने अंतर्दृष्टीने ही मुलं आळंदीच्या वाटेवर असलेल्या त्याने पाहिले. दिव्य दृष्टीने त्या मुलांचे दिव्य तेज पाहून चांगदेवाचे भान हरपले. तो त्यांना भेटायला उत्सुक झाला. ज्ञानदेवादी भावंडांना भेटायला निश्चय त्यांनी केला, परंतु भेटावयाच्या जाण्यापूर्वी पत्राने कळवावे म्हणून त्यांनी ज्ञानदेवाला लिहायला पत्र घेतले. हातात लेखणी घेऊन लिहायला सुरुवात करणार इतक्यात चांगदेव घोटाळले.
पत्राचा महिना काय लिहायचा? मुले आपल्यापेक्षा कितीतरी लहान म्हणून चिरंजीव लिहावे तर त्यांना योगाधिकार खरोखरच मोठा. बरे तीर्थरूप लिहावे पण तर आपण 1400 वर्ष आणि आपणच आपला कमीपणा मान्य करून मोठेपणा त्यांना दिल्यासारखे होते. शिवाय इतक्या वर्षाची आपली तपश्चर्याही फुकट जाणार. चांगदेव चांगलेच अस्वस्थ झाले. काय करावे हे उमगेना. त्यांच्या अहंकारानं चांगलीच उचल घेतली. शेवटी त्यांनी तो कोरा कागद तसाच आपल्या शिष्यांच्या हातात दिला आणि आळंदीस ज्ञानदेवांना नेऊन द्यायला सांगितला. शिष्य तो कागद घेऊन आळंदीस आले. त्यांनी तो कोरा कागद निवृत्तीनाथांच्या हाती दिला. चांगदेवांनी आपणास हे पत्र दिले आहे असे सांगितले. निवृत्तीनाथ पाहतात तो कागद कोरा. त्यांनी तो ज्ञानदेवांना दिला. कोरा कागद पाहताच त्यांना चांगदेवाच्या अहंवृत्तीचा हा परिणाम असल्याचे जाणवले. त्यांनी तो कोरा कागद मुक्ताईच्या हाती दिला. मुक्ताबाई पाहते तर तो कागद कोरा. चांगदेवानं पत्र म्हणून कोरा कागद पाठवला. एवढी 1400 वर्ष तपश्चर्या करून चांगदेव शेवटी कोराच राहिला. मुक्ताबाईंना हा शेरा मारल्यावर सर्वजण हसले व निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानदेवा, चांगदेव तुम्हाला वाटतात तसे नाही. 14 विद्या आणि 64 कला त्यांना अवगत आहेत. त्यांचे योग सामर्थ्य फार थोर आहे. म्हणूनच तर ते 1400 वर्ष जगले. मुक्ताई म्हणाली, दादा तू म्हणतोय ते खरं आहे, पण या योगी राजानं जसं काळाला फसवलं तसं अहंकारानं याला फसवलं आहे. त्यावर निवृत्ती मनात म्हणाले, मुक्ता तू म्हणतेस तेही खरं आहे. याला सद्गुरू भेटला नाही, त्यामुळे याला खरं आत्मज्ञान झालं नाही, म्हणून याचा अहंकार गेला नाही. ज्ञानदेव, तू यांना असं पत्र लिही की यांच्या अंतःकरणात आत्मज्योत प्रज्वलित होईल आणि तू पणाचा याचा सारा संदेह गळून पडेल. ज्ञानदेवालाही हे पटलं आणि त्यानं लेखन साहित्य घेऊन चांगदेवांना पत्र लिहायला सुरुवात केली. स्वास्ते श्रीवटेषु जो लोपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला तरी प्रगटे तव तव न दिसे लपतव तो वा भासे प्रगटना लपा असे न खोपमता जो. आत्मस्वरूप वस्तुतः इंद्रियातील स्वयंसिद्ध आहे. बुद्धीत देहंकारादी विकारांचा उदय झाला असता स्वरूपमान आच्छादिले जाते व बुद्धी स्वरूप बोधाचा उदय झाला असता देहंकाराची विकार आपोआप मावळून जातात. हा बोध करून ज्ञानदेवाने दृष्टांताच्या साहाय्याने द्वैत खोडीत, त्रिपुडी छेदीत, स्फूर्तिवाद पुकारीत अवघ्या 65व्या चांगदेवांना चांगदेव आणि ज्ञानदेव किंवा मी व तू यातील ऐक्य प्रस्थापित करून दाखविले आहे. तळहाताने तळहातास मिठी द्यावी, गोडीने गोडी चाखावी, त्याप्रमाणे तुझा माझा संवाद आहे तेव्हा आपण परस्परांना मुकेपणानेच भेटणार असे शेवटी सांगितले. गुरुमुखातून ऐकल्याशिवाय ज्ञानाचा खरा बोध होत नसतो. ते अनुभवाच्या पातळीवर नसते. तेच चांगदेवाच्या बाबतीत झाले. त्यांच्या आत्मवस्तूचा बोध झाला नाही. उलट त्यांनी ज्ञानदेवाला भेटायला जायचे आणि आपल्या योगशैव्याने त्यांना दिपून टाकायचे ठरवले. त्याप्रमाणे ते महान योगीराज अजस्र वाघावर आरूढ झाले. हातात विषारी फुत्कार सोडणारा असूड घेतला. बरोबर शिष्याचा समुदाय घेतला आणि योगीराज चांगदेव आकाशमार्गाने ज्ञानदेवाला भेटायला निघाले. दुसऱ्या दिवशी सायंकाळची वेळ सूर्याच्या केवळ्या किरणांनी आळंदी सुवर्णमय झालेली दिसत होती. आज का कोणास ठाऊक पक्षाचा किलकिलाट अधिक वाढत होता. सिद्धेश्वराच्या मंदिरात घंटानाद आसमंतात पसरला जात होता. त्या घंटानादानं इंद्रायणीचं अंग शहारून गेलं होतं. वृक्षवेली चैतन्यात न्हावून गेल्या होत्या. साऱ्या जगमंडळात चैतन्यरूप प्राप्त झालं होतं. अशावेळी ज्ञानदेववादी 4ही भावंड आपल्या झोपडीसमोर भिंतीवर सकाळचं पोवळवून खात बसली होती. तेवढ्यात मुक्ताबाईचं लक्ष आकाशात गेलं. तिनं निवृत्त दादानं विचारलं, दादा ते पाहिलं का? आकाशात काय दिसतंय ते? निवृत्तीनाथाला आकाशातून टोळधाड यावी तसं दिसू लागलं. ही टोळधाड जरा वेळ जवळ येत आहे. तोच त्याला उमगलं की ही टोळधाड नाही, आकाशमार्गे येणाऱ्या सिद्धांची ही धाड आहे. नक्कीच हे चांगदेव महाराज असणार. शिष्याजवळ कोऱ्या पत्राबरोबर आपण भेटायला येणार असल्याचा त्यांचा निरोप होताच. ज्ञानदेवाला त्यांनी सांगितले. ज्ञानदेव काहीच बोलला नाही. मात्र मुक्ताबाई म्हणाली, दादा एवढा मोठा योगी आकाशमार्गाने आपल्याला भेटायला येत आहे तर मग आपण त्याच्या सामोरे जायला नको का? निवृत्तीनाथ म्हणाले, मुक्ता तू म्हणतेस ते खरं आहे. ज्ञानदेवा जायचं का आपण सामोरे? ज्ञानदेव म्हणाला, हो जाऊया की. मुक्ता म्हणाली, मग जायचं कसं? चालत? ते एवढ्या दिमागात आकाशमार्गाने येत आहेत. चांगदेव चक्क वाघावर आरूढ झालेले दिसत आहेत आणि आपण चालत जायचं? ज्ञानदेव म्हणाले, ते का म्हणून?
आपण या भिंतीला सांगू की चल, तू आम्हाला तिकडे घेऊन जा. असं म्हणून चांगदेवाने भिंतीवरून आपला दिव्य हात फिरवला आणि म्हणाले, चल हे अचले, आम्हाला घेऊन चल. तुला मी चैतन्य दिलं आहे. आणि काय आश्चर्य, ती भिंत चालू लागली. मुक्ता तर विस्मित झाली. दोघांनी ही घटना पाहिली. हा म्हणता हा अद्भुत प्रकार गावभर पसरला. जे लोक चांगदेव आकाशमार्गातून कसे येत आहेत हे पाहायला गेले, त्या लोकांची ही गर्दी हा अद्भुत प्रकार पाहायला माघारी लुटली. लोकांची तारांबळ उडाली. इकडे आकाशमार्गे योगीराज चांगदेव वाघावर आरूढ होऊन येत होते आणि तिकडे ज्ञानदेव भिंतीवर बसून तिला चालायला लावून त्याला भेटायला निघाले होते. चांगदेवांचा सारा लवाजमा खाली उतरला. शंखनाद झाला. सारा आसमंत थरारून उठला. ज्ञानदेवादी भावंडही त्यांच्यासमोर येऊन उभा ठाकली. साराच प्रकार अद्भुत. मुक्ताईनं वाघाकडं आणि चांगदेवाकडं पाहिलं. तो जटाधारी काहीसा उग्र परंतु दिव्य कांती असलेला देह भस्मांकित पट्ट्यांनी उठून दिसत होता. डोळे आरक्त सारा अहंकारच त्यातून ओसंडत होता. चांगदेवांची छाती वर करून समोर पाहिलं तर तो त्या 4 भावंड भिंतीवर बसून आपल्याकडे आलेली दिसली. त्यांच्यापैकी कोणाच्या चेहऱ्यावर अहंकार दिसत नव्हता. निवृत्तीनाथ खाली उतरले. पाठोपाठ इतर भावंडे खाली उतरली. सर्वजण चांगदेवांना हसतमुखाने हात जोडून सामोरे गेले. चांगदेव चांगलेच वरमले होते. एका अचल भिंतीला चैतन्य देऊन तिच्यावर आरूढ होऊन आपल्याला इतक्या निरहंकारपणे विनम्रपणे भेटायला येणारी ही भावंड खरोखर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असली पाहिजेत. चांगदेवाच्या अहंकाराला इथेच सुरुंग लागला. त्यांना आता राहाविना. ते वाघावरून खाली उतरले. तामसी अहंकारी बैठक सोडावी आणि त्यात सत्वशील दिव्यांकांती ज्ञानदेवाच्या पायाला त्यांनी मिठी मारली. सारा अहंकार लोप पावला. त्यांनी आपलं 1400 वर्षाचं आयुष्य प्रदीर्घ तपश्चर्या विराट योग सामर्थ्य सारं काही ज्ञानदेवाच्या चरणावर वाहिलं. 1400 वर्ष वाहिलेला सारा भार खाली उतरल्यामुळे त्यांचा आता अनुभवूनही आपण हलकं झाल्यासारखं वाटू लागलं. इथून पुढे ते या संत सत्पुरुषाच्या सहवासात आळंदीस काही दिवस राहिले. त्यांच्या पारमार्थिक जीवनाला नुकतीच सुरुवात झाली होती, पण सद्गुरू विनस परमार्थ नाही म्हणून ज्ञानदेवांना त्यांनी अंगीकृतपणे गुरुबोध करायला विनवलं. ज्ञानदेवांनी मुक्ताईला त्यांना बोध करायला सांगितलं. मुक्ताईनं त्यांना एका वटवृक्षाखाली गुरुबोध दिला. त्या वृक्षाला विश्रांती वाट म्हटले जाऊ लागले. चांगदेव आता आत्मविचार करू लागले होते. भक्त नामदेवांना बोध. एकदा ही सर्व मंडळी पंढरपुरास आली होती. चंद्रभागेच्या तीरी एक विठ्ठल भक्त लंगोटी लावून अखंड नामसंकीर्तन करीत होता. अनेक भाविक भक्त त्यांच्या नामसंकीर्तनात तल्लीन झाले होते. निवृत्तीनाथाने त्या थोर भक्ताचे दर्शन घ्यायची इच्छा व्यक्त केल्याने सर्व भावंडे त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. प्रथम निवृत्तीनाथांनी त्यांना नमस्कार केला. पाठोपाठ ज्ञानदेव, सोपान यांनीही नमस्कार केला. निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईला नमस्कार करायला सांगितले, पण तिने नमस्कार केला नाही. दुसऱ्याचा नमस्कार घ्यायचेही ज्याला भान राहिले नाही अशा अहंकारी भक्तापुढे मी नमणार नाही असं म्हणून तिने नकार दिला. नामदेवांना वाटलं होतं मी थोर आहे. ही मुलं भक्त असतील तरी त्यांचे वय ते काय, त्यांनी किती दिवस भक्ती केली असणार. माझं तर आयुष्य गेलं भक्ती करण्यात. मला अखंड देवाचा शेजार आहे. तेव्हा त्यांनीच मला नमस्कार करणं योग्य आहे. मी त्यांना नमस्कार काय म्हणून करायचा. नामदेवाच्या अहंकाराची उसळी घेतली. मुक्ताईने हे जाणले होते. ती स्पष्टपणे बोलली, अखंड जयाचा देवाचा शेजार परी अहंकार नाही गेला. ज्ञानदेवाचा हा अहंकार जाणे शक्य नव्हते, कारण त्यांनी कितीही भक्ती केली तरी त्या सद्गुरूची प्राप्ती झाली नव्हती. त्यांच्या भक्तीला ज्ञानाचा डोळा नव्हता म्हणून ती आंधळी झाली. मुक्ताईचं तिखट बोलणं नामदेवांना चांगलं झोंबलं. म्हणाले, लहानशी मुक्ताबाई जशी सनाकांडी केले देशोधडी महान संत. नामदेव काहीसे पस्तावले. या तेजस्वी भावंडाचा आणि त्यांच्या स्नेह जमला. पंढरपूरच्या वास्तव्यात तो त्यांच्यात रमला. थोड्याच दिवसांनी ही भावंड आळंदीला निघाली. नामदेवही त्यांच्या पाठोपाठ आळंदीला गेले. आळंदीला गेल्यावर या विठ्ठलवेड्या नामदेवाचं काय करायचं हे मुक्ताईनं मनात ठरवलं होतं. गोरोबा काका एक जुनाट पुरुष यायचे होते म्हणून त्यांनी वाट पाहत सारे जण एक एक दिवस पुढे लोटले होते. नामदेवानं मन पंढरपूरच्या त्या सावळ्या रोपड्याकडे सारखं खेचत होतं.
त्यांना आळंदीला त्या विठ्ठल मूर्तीविना चैन पडत नव्हतं. परमात्मा सर्वांच्या हृदयात असतो, पण अज्ञानानं नामदेवांना वाटत होतं तो पंढरपुरालाच आहे. शेवटी गोरोबा काका आले. सर्व भावंडे एकत्र झाली. त्यांनी गोरोबांना सर्वांची परीक्षा घ्यायला सांगितली. गोरोबा ब्रह्मांडाला व्यापून राहिलेले कुंभार मडकं कच्चं आहे की पक्क हे अनुभवायचं थापटणंच घेतलं. प्रथम निवृत्तीनाथ, नंतर ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांच्या डोक्यावर आपटून पाहिलं. कोणी हो की चूक केलं नाही. गोरोबा म्हणाले, अरे ही चारही मटकी अगदी पक्की झाली आहेत बाजून. आणि शेवटी त्यांनी आपल्या अनुभवाचं थापटणं नामदेवाच्या डोक्यावर आपटलं. नामदेव तक्षणी कणवळले. डोक्यावर दोन्ही हात घेऊन ओरडले. गोरोबा काका म्हणाले, अरे हे मडकं अगदी कच्चं दिसतंय. त्याबरोबर सर्वजण मोठ्या मोठ्याने हसू लागले. नामदेवाची चांगलीच फजिती झाली. डोळ्यातून आसवं गळू लागली. शेवटी त्यांना ज्ञानदेवाने सांगितलं, नामदेवा, तू थोर भक्त आहेस, पण तुला तुझ्या भक्तीचा ज्ञानाचा डोळा प्राप्त झालेला नाही, म्हणून तू कच्चा अनुभवी राहिलास. अरे ज्याच्यावर प्रेम करायचं, त्याची भक्ती करायची, त्याची ओळख, त्याचं ज्ञान नको का व्हायला? तुला सद्गुरू भेटला नाही म्हणून तुझी भक्ती एकारली आहे. चराचराला व्यापून राहणारा विठ्ठल तुझ्या अंतःकरणात आहे. त्याचं दर्शन घ्यायचं असेल तर तू पहिला सद्गुरूला शरण जा. नामदेवांना काही सुचत नव्हतं. या संत मंडळींनी आपली चांगलीच फजिती केली म्हणून त्यांनी तेथून जो पळ काढला तो थेट पंढरी गाठली आणि विठ्ठलाच्या पायी लोटांगण घालून ढसाढसा रडले आणि आपल्याला झालेल्या साऱ्या वेदना त्यांना सांगितल्या. नामदेवांना तशीच झोप लागली. त्या गाढ निद्रेत विठ्ठलाने त्यांना उपदेश केला की विसोबा, खेचरांना शरण जा आणि त्या सद्गुरूनं करून आपला उद्धार करून घे. नामदेव नंतर विसोबाकडे गेले. विसोबांनी त्या देवाने ठाव रीता कोठे ते प्रत्यक्ष कृतीतून दाखवलं आणि बोध केला. अशा प्रकारे नामदेवाचा अहंकार घालवून त्यांना ज्ञानपूर्वक भक्तिमार्गाला लावण्यात ज्ञानदेव डोळीयाचे डोळे देऊन आनंदाचे लेणे लाविले. तीर्थयात्रा. तीर्थयात्रेचा काळ हा ज्ञानदेवाच्या जीवनातला एक महत्त्वाचा काळ मानला जातो. कारण तीर्थयात्रेत त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातील 18 पगड जातीतील एकमेव श्रेष्ठ संत आलेला होता. आध्यात्मिक क्षेत्रात हा समतेचा आदर्श त्यांना सर्व देशभर निर्माण करायचा होता. भक्ताचा डांगोरा सर्वत्र पिटायचा होताच, परंतु परमार्थिक क्षेत्रातील महत्त्वाची दृष्टीचा हा महान आदर्श देशातील सर्व समाजापुढे ठेवायचा होता. एरवी तुम्ही व्रत नियम न करावे, शरीराते न पिडावे, दुरी केवी न वचावे, तीर्थाशी गा, असे म्हणणारे ज्ञानदेव केवळ भोळ्या भावाने तीर्थयात्रेत जातीलच कसे? ज्ञानदेवांनी तीर्थयात्रेला जायला आपला बेत नामदेवांना सांगितला आणि त्यांना हे बरोबर येण्याचा आग्रह केला. नामदेवांना पंढरी आणि पांडुरंग यांचा वियोग कल्पनेत सुद्धा सहन होणे शक्य नव्हते, पण ज्ञानदेवाचा आग्रह त्यांना मोडवता आला नाही. नामदेवही तीर्थयात्रेला जायच्या तयारीस लागले. संतांची मांदियाळी मिळविली तरीही त्यातही नरहरी सोनार, चोखामेळा, गोरा कुंभार, विसोबा खेचर, सावतामाळी, सेनानावी इत्यादी थोर संत येऊन मिळाले. ही पंढरीच्या वारकऱ्याची दिंडी अखंड नामघोष करीत तीर्थयात्रेला निघाली. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल या घोषाने आसमंत दुमदुमू लागला. ज्ञानदेवांना भक्त ज्ञानदेवाचा आणि नामदेवाचा, ज्ञानी आणि योगी ज्ञानदेवाचा सहवास परस्परांना जीवनाला परिपूर्णता आणून देणारा वाटू लागला. ज्ञानदेवांना नामदेवाच्या सहवासात भक्तिसुख अनुभवायला भेटू लागले, तर नामदेवांना ज्ञानदेवाच्या सहवासात आत्मानात्म विचारांची आपली भूक भागण्याची एक संधी प्राप्त झाली. नामदेवाच्या अखंड नामसंकीर्तनात ज्ञानदेव रंगून गेले होते, तर ज्ञानदेवांच्या परत्व निरूपणाचे नामदेवांना परमात्म स्वरूपाचे खरे आकलन होऊ लागले. ज्ञानदेवाची रोज प्रवचने होऊ लागली. सर्व सत्पुरुष जीवाचे कान देऊन त्यांची प्रवचने ऐकत असत. ज्ञानदेव जेव्हा बरोबरीने सांगतात की येथे जाती अप्रामाण, मनोनी कुळ जाती वर्ण, हे अवघेची का कारण, येथे अर्जुन माझेपण सार्थक एक, ते पाप योनी ही होते का, ते श्रुताधीत ही न होतू का, परी मजसी तुका तुकिता तुका तुटी नाही. ही त्यांची वचने ऐकताना सर्वांचे देहभान हरपून जाईल. शूद्र म्हणून 1000 वर्षे उपेक्षिलेल्या गेलेल्या या 18 पगड जातीत संतवर्यांना ज्ञानदेवाच्या दिव्य वाणीतून येणारे हे उद्गार अमृताहूनही संजीवक वाटू लागले. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होऊ लागला. त्यांना
आपण कितीतरी मोठे असल्यासारखे प्रथम वाटू लागले होते. हे सर्व संत जात गोत विसरून परंपरांना ओरी आलिंगनाने देऊन भेटत. प्रयाग, काशी, गया, अयोध्या, गोकुळ, वृंदावन, द्वारका, गिरनार इत्यादी इतर क्षेत्रे उरकत मारवाड देशात आले. या देशात पाणी नाही. सर्वत्र तीर्थक्षेत्रात सुस्नान झालेल्यांचा जीव मारवाडात पाहण्यासाठी व्याकुळ होऊ लागला. ज्ञानदेवाने समोर विहीर असलेली पाहिली, पण त्या विहिरीत दोर नव्हता व पाणी काढायला भांडेही नव्हते. जीव तहानलेले व्याकुळ झाला होता, म्हणून त्यांनी लंघिमा सिद्धीच्या आधारे मात्र देह धारण करून विहिरीत प्रवेश केला आणि पाणी पिऊन आपली तृष्णा भागवली व पुन्हा बाहेर आले. ज्ञानदेवाचे हे योग सामर्थ्य नामदेवांनी पहिल्यांदाच पाहिले होते, त्यामुळे ते विस्मित झाले. पण आपल्यालाही आता आपल्याकडे आत्मभक्तीचे सामर्थ्य दाखवलेच पाहिजे असे मनात म्हणून त्यांनी परमेश्वराच्या नामस्मरणाचा अखंड धावा सुरू केला. त्यांच्या आर्तवाणीने आसमंत थरथरून गेला. सर्वांची हृदय उच्चंबळून आली आणि पाहता तो काय चमत्कार! त्या विहिरीत पाण्यानं काठोकाठ भरून गेले आणि पाणी ओसंडून बाहेर येऊ लागलं. नामदेवाच्या भक्तीचे सामर्थ्य पाहून ज्ञानदेवही विस्मित झाले. त्यांना कळाले की योग सामर्थ्य वैयक्तिक पुण्यापुरत्वे मर्यादित आहे, पण भक्ती सामर्थ्य मात्र सर्वस्पर्शी, सर्वगामी आणि सर्वांना सामावून घेणारे आहे. परस्परांना दृढ आलिंगन दिले आणि सर्व संतांच्या तोंडून पुंडलिकावर हरे विठ्ठलचा नामघोष झाला. कोरडा ठण्ण मारवाड देश भक्तीच्या ओलाव्याने भिजून गेला. अशा तऱ्हेने तीर्थयात्रा उरकून ही भक्त मंडळी पंढरपुराला आली. विठोबाचे हे सार जीवलग आपल्या जीवलगाला विठोबाला भारल्या अंतकरणानं ओरावरी भेटले. नामदेवाने यात्रेचे जंगी मावंदे घातले. नामदेवाने केलेले या मावंद्यास खास विठोबा रुक्मिण आले होते. अनेक देव संतांचा हा प्रसाद ग्रहण करण्यासाठी आले होते. सर्वजणांनी आत्मतृप्तीचा ढेकर दिला आणि तीर्थावळीची सांगता झाली. अवतार समाप्ती. विश्वाला विश्वधारणेसाठी काहीतरी सांगायचे आहे. परमेश्वराचा निरोप विश्वाला द्यायचा आहे, म्हणून देहधारण करून या विश्वात अवतरलेले अवतारी पुरुष आपलं या विश्वातलं काम उरकल्यानंतर फार काळ राहत नसतात. काम संपल्यानंतर ते तातडीने विश्वाचा निरोप घेतात आणि ज्या अनंतातून आलेले असतात त्या अनंताशी विलीन होतात. तीर्थयात्रेहून आल्यानंतर ज्ञानदेव आता फारच अंतर्मुख उदासीन झालेले दिसू लागले होते. पंढरपूर सोडलं आणि नामदेवासह ते आळंदीत आले होते. निवृत्ती, सोपान आणि मुक्ताबाई यांना भावाकुल अंतकरणाने एकदाच भेटले. नंतर स्वतः एकांतात चिंतन करीत राहिले. आता आपले या विश्वात काय राहिलं आहे? या ठिकाणी आता मायेचे बंध वाढविण्यात आणि घोटाळण्यात काय अर्थ आहे? एखाद्या घरी निरोप द्यायचा गेलेलो माणूस निरोप देऊन झाल्यानंतर तिथं कधीतरी घोटाळतो का? त्या योगेश्वराचा निरोप आपण या जगाला दिला. सर्वांना आत्मविकासाची वाट दाखवून दिली. जे परमेश्वराच्या दरबारात मंजूर झाले आहे आणि ज्या समाज धारणेचे अनंत बीज आहेत ते नीतिशास्त्र सांगून झाले आहे. सर्व जग निर्वैर कसं होईल, एकांत भाव कसा नांदेल आणि सर्वांच्या शाश्वत सुखाचा ठेवा कसा लागेल याचं सर्वसामान्यापासून आजवर दडून राहिलेलं रहस्य आणि श्री गुरुकृपेने प्रकट केलं आहे. मग आता येथे उगाच घोटाळत बसण्यात काय अर्थ आहे? वैयक्तिक जीवनाचा विचार करायचं झालं तर आपण दोन्ही बाजूने आकाश कवटाळलं आहे. या जगात राहावं असं आपल्याला इथं काय लाभलं आहे? भिकेवर आपण इथे जगलो, पण आता या जगाच्या कल्याणासाठी भीक परमेश्वराला मागून झाल्यावर आता आणखीन कसली भीक मागायची राहिली आहे? इथे निंदेवरच आपण पोचलं, पण जगात चांगलं कसं नांदावं हे जगाला सांगून झाल्यावर अधिक जगण्यात काय अर्थ? त्या अनंतानं दिलेली हाक आता मला एक येऊ लागली आहे. त्या हाकेला ऊत दिलीच पाहिजे. प्रपंच न करता प्रपंचातलं सारं काही दुःख अनुभवलं आहे. बुडते जण पाहून त्याच्या दुःखावर वेदनावर तोडगा सांगून झाला आहे. आपल्याला परमेश्वरानं वैयक्तिक प्रपंच करायला पाठवलंच नव्हतं. विश्वाच्या प्रपंचासाठी काही करता आलं तर करायला पाठवलं होतं. माझ्या परीनं मी सद्गुरूच्या आशीर्वादानं करणं शक्य होतं तेवढं केलं आहे. निवृत्तीनाथांनी कृष्णभक्तीनं इवलंसं रूप आपल्या दारी लावलं. त्याचा विलो आज गगनावर गेला आहे. आता मनाला एकच ओढ लागली आहे, पुरेपुरे आता प्रपंच पाहणे, निजानंदी राहणे स्वरूपी ओ माये. आता सारे देहभान जळून गेले आहे. उरले आहे ते फक्त आत्मतत्व की जे परमात्म्याशी हितगुज करीत आहे. आता विठ्ठल बाहेर विठ्ठल, सर्वत्र विठ्ठल, मीच विठ्ठल असा मला भावता आहे.
हे सर्व विश्व मला माझ्या घरासारखं वाटतंय. तर मग आता विश्वापासून अलग होणाऱ्या देहाचं भान नाहीसं झाल्यावर देहाच्या अस्तित्वाची एवढी काळजी कशाला? तो पहा, मला तो अनंत पुन्हा पुन्हा बोलावित आहे. राधेला भोंगडीवाला बोलवीत आहे ना, अगदी तसा. आता पैलतीराच्या मुक्कामाला गेलंच पाहिजे. तो पैलतीरावरी काऊ शकुनेच बोल बोलवितो आहे. पैल तो काऊ कोपत आहे, शकुन गे माहे सांगत आहे. ओढ ओढ रे काऊ तुझे सोन्याचे उमडविन बाऊ, पाहुणे पंढरीराज घरातही येते. कसला तरी नाद माझ्या कानी सतत येतो आहे. त्या नादाचा माग घेऊन त्या कान्याला भेटायची मला उत्कंठ लागून राहिली आहे. त्याचा स्वानुभव उरी आजवर बाळगला तो ते केव्हा डोळा देखेनच झाला आहे. मातेला गर्भात वाढणाऱ्या अपत्याचा अनुभव येतोच, पण त्यात कधी डोळ्यानं पाहीन अशी स्थिती होते. तशीच स्वानुभवातून निराकाराला कधीच पाहीन असं झालं आहे. मी दर्पणात रूप पाहायला जावे तो त्याचंच रूप त्यात मला दिसू लागलं, पण तो का पार भेटत नाही. धनु वाजे धुन धुना वारा वाहे ऋणू जुना, भवतारुका काना वेगी भेटावा का. चांद ओ चांदणे चापे ओ चंदन, देवकी नंदने विन नावडे ओ. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कानो वनमाळी वेगी भेटावा का. सुमनाची सेज शीतळ वनिकी, बोले अंगी सारखी वेगी विझावा का. तुम्ही गात सासूस्वरे एका नेंदावी उत्तरे, कोकळे वर जावे तुम्ही बाह्यांनी. दर्पणी पाहता रूपन दिसे वो आपुले, बाप रखमा देवी विठ्ठले मज ऐसे केले. त्या अनंताला विठ्ठलाला भेटण्यासाठी माझ्या साऱ्या इंद्रिय संवेदना जाग्या झाल्या आहेत. निळीयेच्या निळशी माझ्यातली विहिरीशी पिशी झाली आहे. माझे आता तृप्त काम झाले आहे. आता मला त्याच्याच विरून जायचं आहे. सावळी बुंदी घालून सावळ्या रूपात आलेले हे परब्रह्म मला सोडित नाहीत. त्यांच्या निळावर कोटी कोटी चंद्राचा प्रकाश मला दिसू लागला आहे. अगणित लावण्य तेज पुंजाळून आला आहे. या विठ्ठल रूपी शब्दे विना संवाद केला, त्याला आलिंगन देऊन मला त्याच्यात विरून जायचं आहे, विरून जायचं आहे. ज्ञानदेवा हाक ऐकू आली आणि ज्ञानदेव एकदम भानावर आले. कसला विचार करताय महाराज? किती वेळ मी पाहत राहिली आहे तुमच्याकडे. कोणाशी संवाद चालला होता? हा तुझे विनय संवाद करताना मी आजच तुम्हाला पाहतो. कसले विचार चालले होते महाराज? नामदेवाने उत्कंठेने विचारले. नामदेवा, बरा आलास. तुलाच भेटायचं होतं मला. माझं मनोगत मला तुझ्या पुढं सर्वप्रथम व्यक्त केलं पाहिजे. गुरुदेवा पुढं व्यक्त करावं तर कितीही झालं तरी ते माझे वडील बंधू एकाकी धीर सोडतील आणि सारा विचार खुंटेल. आणि नामदेवा, मला माझ्या कसल्याच मायेच्या प्रेमाच्या पाशात गुंतायचं नाही. मी त्या पलीकडे गेलो आहे. आता लौकिक नाही मला राहिला नाही. त्या अनादि अनंत अशा जुनाट पुरुषांना माझ्यावर सोपवलेली कामगिरी पूर्ण केली आहे. त्याचं बोलावणं मला ऐकू येऊ लागलं आहे. मला त्याच्याकडे जायचं आहे. नामदेवा, मी समाधी घ्यायचं ठरवलं आहे. ज्ञानदेव म्हणाले. ज्ञानदेवाच्या मनातील हा विचार ऐकून नामदेव जागच्या जागी ठेवला. कसं बस बळारून म्हणाला, ज्ञानदेवा, तू जाणार आणि मग आपल्या पंथाचं काय होणार? आणि मग मी निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई यांनी कोणाकडे पाहून जगायचं? नाही नाही, ते शक्य नाही ज्ञानदेवा. तो आमचा प्राण आहे. तो गेल्यावर आम्ही मृतवत होणार. नामदेव, तू आता भोळा राहिला नाहीस. तू आत्मनात्म विचार करणारा थोर भक्त आहेस. उगाच भावनेच्या आहारी जाऊ नकोस. वस्तुस्थिती जाणून घे. अरे, मी आता विश्वकार होऊन गेलो आहे. माझ्या अंतरात्मा कधीच परमात्म्याशी मिळून गेला आहे. आता उरला आहे फक्त देह. या देहाला सांभाळीत बसण्यात काय अर्थ? तू जाणतोस, जो परमात्मा स्वरूपी मिळाला तो कधीच नाश पावत नाही, लोपत नाही. मी नसूनही असणार आणि असूनही नसणार. तो माझ्या या देहाला ज्ञानदेव म्हणणार. अजून तो भोळाच आहेस का? आणि हे बघ निवृत्ती दादा, माझ्यापेक्षाही आत्मनात्म विवेकी आहेत.
मला घडविणारा माझा सद्गुरू तो. सोपान आणि मुक्ता त्यांना सांभाळणारी तुम्ही दोघे समर्थ आहात. मला आता गेलेच पाहिजे. वाडवेळ होईल. मनाचा दृढ निश्चय झाला आहे. तो मायेच्या वात्सल्याच्या प्रेमाच्या पाशात गुंतल्यानं ढिला होता कामा नये. नामदेव समाधीस्थ निश्चय करा आणि तयारीला लागा. अरे येण्यात जितकी गोडी आहे तेच जाण्यातही गोडी आहे. कापुरास अग्नीचा स्पर्श होतो तेव्हा मागे कापूर उरत नाही, अग्नी उरत नाही, राखही उरत नाही, उरतो तो केवळ परिमळ. कापूर नाहीसा झाला आणि अग्नी लोपला म्हणून कुणी शोक करतं का? ज्ञानदेवाने नामदेवाचं समाधान करण्याचा प्रयत्न केला. नामदेव बेचैन होता. संत कितीही विरक्त अतिज्ञानी पुरुष असले तरी शेवटी ती माणसंच असतात. समाधीचा दिवस ठरला. नामदेवाने सर्व पुढाकार घेऊन समाधीस्थान ठरवलं. शके 1218 दुर्मुख संवत्सर कार्तिक वद्य 13 गुरुवार मध्यान्ह समय हा समाधी काळ ठरला. इंद्रायणीच्या काठी सिद्धेश्वराचं पुरातन देवालय आहे. त्या देवालयाच्या वाम बाजूस अजान वृक्षाच्या छायेखाली असलेल्या गुहेत समाधी घ्यायचं ठरलं. कार्तिक वद्य 13 गुरुवार या दिवशी ज्ञानदेव समाधी घेणार ही वार्ता हा म्हणता सर्वत्र पसरली. गोरा कुंभार, सावता माळी, नरहरी सोनार, विसोबा खेचर, नामदेव यांचे सारे कुटुंबीय इत्यादी सारी मंडळी कार्तिक वद्य 13ला आळंदीला जमली. साऱ्याचे कंठ रुक्ष झाले होते. कोणाच्याच तोंडून शब्द फुटेनात. ज्ञानदेव हा त्या सर्वांचा जीवनदाता होता. त्याला त्यांनी चालता बोलता परमेश्वरच मानलं होतं. त्यांनी नराचा नारायण केलं होतं. त्यांच्या आत्मदृष्टीला जाग आणणारा हा साक्षात ज्ञानसूर्य मावळणार होता. त्यांना दुःखवेग कसा आवरणार? सर्वजण सकाळच्या प्रहरी समाधीस्थानापाशी जमा झाले होते. असंख्य भक्त लोकांचा समुदाय जमला होता. चारही दिशा कुंद झाल्या होत्या. लात, वेली, वृक्ष शोकाकुल झालेले दिसत होते. आभाळ सुन्न वाटत होते. सर्व लोकांचे डोळे पाणावलेले होते. हजारो डोळ्यांत एकच काय करुणामय मूर्तीचे प्रतिबिंब उमटले होते. अस्ताला जाऊन पाहणाऱ्या ज्ञानराजाचे, ज्ञानसूर्याचे. सर्व लोक हळहळत होते. सर्वांच्या मनात दुःखाचे कड निर्माण करणारी एकच भावना घर करून राहिली होती. आपला जीवनदाता जाणार, आपलं जीवन उजळून टाकणारा, आपल्या जीवनात प्रकाशाचं गाणं गाणारा स्वयंप्रकाशित ज्ञानसूर्य मावळणार. अथांग जनसागर शोकमग्न झाला होता. ज्ञानदेव या अथांग जनसागरातून वाट काढीत समाधी स्थळाकडे चालले होते. त्यांची मूर्ती तेजस्वी, उत्साही आणि दृढ निश्चयी भासत होती. चेहऱ्यावर कसलाही विकार उमटलेला नव्हता. सुख, दुःख, हर्ष, मर्ष यांच्या पलीकडचा निर्भेळ आनंद चेहऱ्यातून ओसंडत होता. जवळच सोपानदेव आणि मुक्ताबाई उभी होती. सोपान स्पंदन रडत होता. मुक्ताबाईने ज्ञानदेवाच्या उपरण्याचा पदर घट्ट पकडून ठेवला होता आणि ती हुंदके देऊन रडत होती. आपला ज्ञानोबा दादा आपल्या कायमचा मुकणार. तो आपल्याला पुन्हा दिसणार नाही. आपल्या मुखावरून, पाठीवरून हात फिरवणार नाही या कल्पनेनं ती शोकाकुल झाली होती. नामदेवाची आणि निवृत्तीनाथाची स्थिती अगदी सोपान मुक्ताबाई सारखीच शोकाकुल झाली होती. त्यांच्या कंठातून शब्द उमटत नव्हते. नामदेवाचे डोळे रडून रडून सुजले होते. निवृत्तीनाथ कसाबसा सावरण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना ते शक्य झाले नाही. तेही लहान मुलासारखे रडू लागले. कोण कोणाला सावरणार? सोपाना मुक्ताईची कोलबिलवाणी स्थिती पाहून ज्ञानदेव त्यांच्या जवळ गेले. पाठीवरून हात फिरवला. त्यांना कुरवाळले आणि म्हणाले, सोपाना, शोक करू नको. अरे, ज्यानं मला घडवलं, वाढवलं, तो तुमचा दादा आहे. तुमच्या पाठीशी आणि तो सर्वांचा दादा. पांडुरंग तुमचा पाठीराखा आहे. मग कशाची काळजी करता? आणि अगं वेडे मुक्ताबाई, तू चांगदेवाला घडवलंस, नामदेवाला वळणावर आणलंस आणि तूच मोहाच्या जाळ्यात अडकून पडतेस. माझा देह झाकून गेला तरी मी सर्वत्र आहे हे तुला का सांगायला हवं? आपल्याला वैराग्यानं जन्माला घातलं, वैराग्य जगलो, जे तेजानं आपल्याला वाढवलं, मग आता
त्याच्यातच विरून जायला नको का? ज्ञानदेवांना दोन्ही हातांनी मुक्ताईला कुरवाळले आणि तसाच पुढे चालू लागला. बरोबर निवृत्तीनाथ, नामदेव, सोपान, मुक्ताबाई एकही शब्द न बोलता स्पंदन येत होते. इतक्यात जमावात काहीतरी गोंधळ झाला. लोक कुणाकर तरी वाट काढून देत होते. एक जखमी म्हातारी काठी टेकत येत होती. ती पार वाकली होती. तिनं तांबडं लुगडं नेसलं होतं. डाव्या हातात जपाची माळ होती. ती म्हातारी सर्वशक्ती एकवटून झपाझपा पावलं टाकीत होती. ती ज्ञानदेवासमोर आली, हातातली काठी टेकून दिली आणि तिनं ज्ञानदेवाला साष्टांग नमस्कार घातला. ती ज्ञानदेवाची आजी होती. ज्ञानदेव तिचा नातू राहिला नव्हता. विश्वाचं आपोषण केलेला तो विश्वंभर होता. ती म्हणाली, ज्ञानराजा, अरे तू मला परमात्म्याचं दर्शन दिलंस. मी कृतार्थ झाले, पण आज तुझी आई हवी होती. तिनं खूप सोसलं या जगात. तू जग बदलून टाकलंस, पण या बदललेल्या जगात राहायचं भाग्य नव्हतं तिच्या कपाळी. ज्ञानदेवाने तिला साष्टांग नमस्कार घातला. सर्व विकाराच्या पलीकडे ते गेले होते, पण आईचं नाव निघताच त्यांचे डोळे पाणावले. ज्ञानदेवांचे डोळे पाणावलेले पाहून निवृत्तीनाथ एकदम खचले. तळ्याचा बांध फुटावा आणि पाण्याचे लोट वाहावे तसा त्यांच्या आवरलेल्या दुःखाचा बांध फुटला आणि दोन्ही हातांनी तोंड झाकून ते ओक्साबोक्षी रडू लागले. नामदेव स्फुंदू लागले. आता हे कुठंतरी आवरलंच पाहिजे म्हणून ज्ञानदेवाने पुढे वाट धरली. सर्वजण त्यांच्या मागोमाग चालू लागले. या कुटुंबियांचा हा शोक पाहून अथांग जनसमुदाय पाणावलेल्या डोळ्यांनी वाट चालू लागला. सर्वांचे पाय जड झाले होते. समाधीस्थळ जवळ आलं. पुंडलिकावर हा विठ्ठल या नामाचा जयघोष चालला होता. टाळ मृदुंग यांच्या निनादाला आसमंत दुमदुमून गेलं होतं. हजारो लोकांची त्यांच्या पायावर डोकी ठेवली. शेवटी ज्ञानदेव जरा बाजूला सरकले आणि जवळच असलेल्या नामदेवाच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं. नामदेव ते पाहून खाली कोसळले. स्वतःला सावरता येणं त्यांना शक्य नव्हतं. त्यांना आजूबाजूच्या लोकांनी कसंबसं उठून उभं केलं. नंतर ज्ञानदेवाने निवृत्तीनाथांना, सद्गुरूंना साष्टांग प्रणिपात केला आणि म्हणाले, निवृत्ती दादा, वडील बंधू म्हणून जगायचे सर्व आघात स्वतःवर घेऊन तुम्ही मला सांभाळलं, माझं पालन पोषण केलं. गुरु म्हणून परंपरेचा वारसा दिलात, मला ज्ञानी केलं, मला तुमच्याच आशीर्वादानं घडवलं, तुमच्याच पुण्यानं मी पावन झालो. तुम्हीच दाखवलेल्या वाटेवर मी इथवर आलो. आता शेवटच्या मुक्कामी जातो. आपला आशीर्वाद तसाच पाठी असू द्यावा. निवृत्तीनाथाने ज्ञानदेवांना दोन्ही हातांनी कुरवाळलं. ते गैवरून आले. तोंडातून शब्द फुटेनात. कसं बस बळ एकवटून ते म्हणाले, ज्ञाना, शिष्यानं करावा तसाच तू माझा पराभव केलास. मी धन्य झालो, पण तू आम्हाला सोडून चाललास आणि आम्ही पोरके झालो. तू आम्हा सर्वापेक्षा मोठा आहेस. मी तुला घडवलं, पण तुझ्या इतका मी मोठा झालो असं मला नाही वाटत. त्या मुळमुळ रडणाऱ्या चोखामेळ्याकडे पाहिलं म्हणजे तुझं खरं मोठेपण जाणवतं. तू दिलेली भागवताची पताका त्यांच्या खांद्यावर शोभते म्हणून तू गेल्यानं आम्हाला पोरकं झाल्यासारखं वाटतं, असं म्हणून निवृत्तीनाथ रडू लागले. सारी संत मंडळी बांध फुटल्याप्रमाणे हुंदके देत देत रडू लागली. पण ज्ञानदेवांनी हे फार चालू दिलं नाही. ते तसेच निर्विकारपणे समाधी स्थानाकडे गेले. मुहूर्त जवळ आला होता. निवृत्तीनाथांनी त्यांचा हात धरून त्यांना समाधीस्थ स्थानात नेले. ज्ञानेश्वर आसनावर स्थानपन्न झाले. समोर ज्ञानेश्वरी ठेवली. परमेश्वराचं स्तवन केलं. 3 वेळा हात जोडले, डोळे मिटून घेतले आणि ध्यानस्थ झाले. ज्ञानदेवांच्या आणि योग्यांच्या राजांची समाधी लागली. निवृत्तीनाथांनी समाधीस्थ ज्ञानेश्वरांना नमस्कार केला आणि स्वतःच्या हातानं समाधीवर शिळा ठेवली.
साक्षात सूर्य मावळला. हजाराच्या डोळ्यातील ज्ञानाच्या प्रतिबिंबाचा लोप झाला. त्यांना क्षणभर आंधळ्यासारखं वाटू लागलं. नामदेवानं सारं बळ एकवटून घोष केला, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. असंख्य लोकांच्या कंठातून हा ध्वनी निनादला, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय.